जर परमेश्वर स्वतः तुमच्या समोर उभा राहून म्हणाला, एकच माग, जे हवे ते देतो, तर तुम्ही काय मागाल? पैसा, आरोग्य, यश, मुलांचे सुख, की स्वतः परमेश्वरालाच मागाल? समर्थ रामदास स्वामी म्हणतात, जो राम मिळाला त्याला बाकी काही मागण्याची गरजच उरत नाही. कारण राम मिळणे म्हणजे कल्पतरू मिळणे, कामधेनू मिळणे, चिंतामणी मिळणे, सर्व ऐश्वर्य मिळणे आणि त्याही पलीकडे अखंड शाश्वत आनंद मिळणे. आजचा हा श्लोक आपल्याला भक्तीचा सर्वोच्च टप्पा शिकवतो. भगवंताला साधन म्हणून नव्हे तर साध्य म्हणून स्वीकारा, असे समर्थ सांगतात. श्लोक क्रमांक 60. मना राम कल्पतरू कामधेनू, निधी सार चिंतामणी कायवानू, जयाचे नियोगे घडे सर्व सत्ता, तया साम्यता कायसी कोण आता. जय जय रघुवीर समर्थ. मागील श्लोकात समर्थांनी असे सांगितले की राम हा आपल्याला सर्व संकटांचा आधार आहे. पण आजच्या श्लोकात ते आणखीन एक पाऊल पुढे जात आहेत. ते म्हणतात, राम फक्त संकटातून बाहेर काढणारा नाही, तर तोच सर्व काही आहे. आपण आयुष्यभर सुख मिळवण्यासाठी धावत असतो. कोणाला पैसा हवा असतो, कोणाला प्रतिष्ठा, कोणाला आरोग्य, कोणाला समाधान. पण समर्थ म्हणतात, ज्या रामाच्या चरणी हे सर्व आधीपासूनच आहे, त्याला सोडून वेगवेगळ्या गोष्टींच्या मागे धावण्याचे कारणच काय? हा श्लोक म्हणजे अनन्य भक्ती, पूर्ण शरणागती आणि भगवंतावरील अखंड विश्वास याचे अद्भुत तत्वज्ञान आहे. समर्थ सांगतात, हे मना, राम हा कल्पतरूसारखा आहे. रामच कामधेनू आहे. रामच सर्व गुणांचा आणि कृपेचा निधी आहे. रामच चिंतामणी आहे. पण एवढे सांगूनही त्याचे पूर्ण वर्णन होत नाही. म्हणून समर्थ म्हणतात, त्याचे वर्णन तरी कसे करावे? ह्या विश्वात जे काही घडते ते त्याच्या इच्छेने आणि त्याच्या सत्तेनेच घडते. मग अशा त्या परमेश्वराची तुलना कोणाशी करणार? नारद भक्ती सूत्रातील अनन्यता भक्ती म्हणजे नेमके काय हे सांगते. याचे अत्यंत सुंदर उत्तर नारद भक्तिसूत्रात देतात. ते म्हणतात, एकदा भगवंताचा आश्रय घेतला की इतर सर्व आश्रयांचा त्याग करणे हाच अन्य भक्तीचा खरा अर्थ आहे. समर्थांचा हा श्लोक हाच संदेश देतो. एकदा रामाचा हात धरला तर दुसऱ्या आधाराची गरज तरी काय? संत माऊली एक अत्यंत सुंदर प्रश्न विचारतात. सद्गुरु सारिखा असता पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करी? ज्याच्या पाठीशी सद्गुरू आहेत, ज्याच्या पाठीशी राम आहेत, त्याला दुसऱ्याच्या दारात का जावे? असे लहान मूल जेव्हा संकटात असेल तेव्हा आईकडेच धावत येते, तसेच भक्तानेही फक्त रामाकडेच धावले पाहिजे, म्हणजेच आपल्या आराध्याकडे धावले पाहिजे. राम म्हणजे कल्पतरू. पुराणामध्ये कल्पतरूचे वर्णन इच्छा पूर्ण करणाऱ्या दिव्य वृक्षाप्रमाणे केले आहे. परंतु समर्थ म्हणतात, राम हा त्याहूनही श्रेष्ठ असा कल्पतरू आहे. कारण संसारातील कल्पतरू आपल्याला आपण मागू ते देईल, पण राम आपल्या मनात चुकीची इच्छा निर्माणच होऊ देत नाही. तो आधी मन शुद्ध करतो, मग योग्य इच्छा देतो आणि मग ती पूर्णही करतो. याचाच सुंदर उल्लेख दासबोधामध्ये समर्थ करतात. भक्त जे जे मनी धरावे, ते ते देवे आपणासी करावे. पण येथे एक गुपित आहे. समर्थांनी भक्त हा शब्द वापरला आहे. खरा भक्त कधीही वाईट गोष्ट मागतच नाही. त्याचे मनच राममय झालेले असते. राम म्हणजे कामधेनू. कामधेनू म्हणजे काय? सर्व इच्छा पूर्ण करणारी दिव्य गाय. परंतु एक प्रश्न विचारता येतो इथे की आपल्या इच्छा कधी संपतात का? एक इच्छा पूर्ण झाली की दुसरी उभी राहते. म्हणून कामधेनूने मिळणारे सुख हे तात्पुरते असते. पण
राम इच्छा पूर्ण करण्यापेक्षा इच्छाच शुद्ध करतो. मग मन कायमचे समाधानी आणि शांत होते. राम म्हणजे निधी आहे. समर्थ म्हणतात राम हा निधी आहे. निधी म्हणजे साठा. पण तो साठा कोणता? तर तो धनाचा नाही, तर रामाकडे आहे करुणेचा साठा, कृपेचा साठा, प्रेमाचा साठा, क्षमेचा साठा, धैर्याचा साठा, ऐश्वर्याचा साठा, सद्गुणांचा अमर्याद साठा. पण एवढे वैभव ज्याच्याकडे आहे त्याला सोडून आपण दुसरीकडे का जावे? राम म्हणजेच या जगाचा सार आहे. या जगात दिसणारी प्रत्येक वस्तू नाशवंत आहे. धन राहणार नाही, शरीर राहणार नाही, मान सन्मान राहणार नाही, नाती एका मर्यादेनंतर संपतात. म्हणून समर्थ म्हणतात या साऱ्या असार जगामध्ये एकच सार आहे, तो म्हणजे श्रीराम. याच विचारांचा सुंदर प्रत्यय भगवद्गीतेच्या 15व्या अध्यायात येतो. भगवान श्रीकृष्ण सांगतात की हे जग अश्वत्थ वृक्षाप्रमाणे बदलणारे आणि क्षणभंगूर आहे. शाश्वत आश्रय फक्त परमात्माच आहे. राम म्हणजे चिंतामणी. पुराणांमध्ये चिंतामणीचे वर्णन असे केले आहे की मनात आणाल ती वस्तू ते रत्न देते. ही एक सुंदर कविकल्पना आहे. पण समर्थांचा राम त्याहूनही मोठा आहे. कारण वस्तू मिळाली तर आनंद काही दिवसांचा. नवीन घर, नवीन गाडी, मोठे पद हे सारे आनंद काही काळानंतर कमी होतात. पण रामप्राप्ती ती कायमची चिंता संपवते, ती शाश्वत आनंद देते. म्हणून चिंतामणीची तुलना देखील रामाशी होऊ शकत नाही. एकनाथी रामायणामध्ये आपण हा एक प्रसंग ऐकतो. एकनाथी रामायणात वारंवार एक विचार दिसतो. जो श्रीरामांच्या चरणी पूर्ण शरण जातो त्याचा भार श्रीराम स्वतः उचलतात. भक्ताचे संरक्षण हे रामाचे व्रत आहे. भक्ताला प्रत्येक गोष्ट स्वतःच्या बळावर मिळवावी लागत नाही. रामाची कृपा झाली की योग्य वेळी ती योग्य त्याच्या हातामध्ये ती गोष्ट येते. महाभारतात द्रौपदीचा प्रसंग आपल्याला मोठी शिकवण देतो. जोपर्यंत ती स्वतःच्या शक्तीवर वस्त्र धरून होती तोपर्यंत मदत झाली नाही. पण ज्या क्षणी तिने दोन्ही हात वर करून संपूर्णपणे श्रीकृष्णाला शरणागती पत्कारली त्या क्षणापासून अनंत वस्त्र प्रदान झाले. हा प्रसंग सांगतो जिथे पूर्ण शरणागती असते तिथेच परमेश्वराची पूर्ण कृपा प्रकट होते. समर्थ म्हणतात जयाचे नियोगे घडे सर्व सत्ता. या विश्वातील प्रत्येक घटना, प्रत्येक ग्रह, प्रत्येक जीव, प्रत्येक श्वास त्याच्या नियमानुसार चालत आहे. याचा अर्थ मनुष्याने प्रयत्न करू नयेत असा नाही. प्रयत्न करायचे पण अहंकार नको, कर्तेपणा नको. याच विचारांचा प्रतिनिधित्व भगवद्गीतेमध्ये पुन्हा पुन्हा ऐकू येते. मनुष्याने आपले कर्तव्य करावे, अंतिम नियता परमेश्वर आहे असं भगवद्गीतेमध्ये भगवंत सांगतात. समर्थ शेवटी एक विलक्षण प्रश्न विचारतात. तया साम्यता कायसी कोण आता. रामाची तुलना कल्पतरूशी केली, कामधेनुशी केली, चिंतामणीशी केली, पण ती फक्त उदाहरणे आहेत. राम त्याच्याही पलीकडे आहे. कारण कल्पतरूची शक्ती रामाकडूनच आलेली आहे. कामधेनूची शक्ती रामाकडून आलेली आहे. चिंतामणीची शक्ती ही रामाकडूनच आलेली आहे. मग मूळ स्रोत सोडून आपण शाखांकडे का जावे? हा प्रश्न समर्थ येथे आपल्या मनाला करतायत. ह्या श्लोकाचा अत्यंत महत्त्वाचा संदेश येथे आहे. जर रामच कल्पतरू आहे, रामच कामधेनू आहे आणि रामच चिंतामणी आहे, रामच सर्व सत्ता आहे, तर आपण त्याच्याकडे संसारातील किरकोळ गोष्टी का मागतो? फक्त पैसा, पद, यश हीच का मागणी? समर्थ जणू सांगतात हे मना रामाकडे रामालाच माग. कारण राम मिळाला की बाकी सर्व योग्य वेळी योग्य प्रमाणात मिळेलच. आज आपण प्रत्येक समस्येसाठी नवा आधार शोधतो. कधी माणसे, कधी पैसा, कधी ओळखी, कधी पद. पण समर्थ म्हणतात ज्याच्याकडे कृपेचा अखंड साठा आहे त्यालाच धर. जसे मूल आई बदलत नाही
तसेच भक्ताने गुरु किंवा दैवत बदलत बसू नये. श्रद्धा असावी, दृढ श्रद्धा असावी, अंधश्रद्धा नसावी. माझा भगवंत माझ्या हिताचेच करील, मला जे खरोखर आवश्यक आहे ते तो नक्की देईल, हा ठाम विश्वास आणि अशी श्रद्धा निश्चित असावी. समर्थ रामदास स्वामी ह्या श्लोकातून आपल्याला एकच अमूल्य संदेश देतात. रामाकडे वस्तू मागू नका, रामालाच मागा. कारण राम मिळाला की कल्पतरू वेगळा लागत नाही, कामधेनू वेगळी लागत नाही आणि चिंतामणीही वेगळा लागत नाही. सर्व ऐश्वर्य, सर्व कृपा, सर्व आनंद, सर्व शांती त्याच्यामध्येच सामावलेली आहे. म्हणून आज मनापासून एवढीच प्रार्थना करूया, हे श्रीरामा, मला तुझ्याशिवाय दुसरे काही नको. तुझी भक्ती, तुझी कृपा आणि तुझे अखंड स्मरण हीच माझी खरी संपत्ती आहे. जय जय रघुवीर समर्थ. ह्या श्लोकाचा अर्थ मला जसा समजला तसा मी सांगण्याचा प्रयत्न केला आहे. यात जर काही त्रुटी असेल तर क्षमस्व. ह्या श्लोकांप्रमाणेच इतरही श्लोकांचे जर अर्थ आपल्याला जाणून घ्यायचे असतील तर कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.